पण ज्यांच्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत, आमच्या सुपर कूल बाई आजी ज्यांचा 75वा वाढदिवस आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. कलाकारांचं सगळ्यांचं मी अमित रेखी मनपूर्वक स्वागत करतो. एकदा एनर्जीसाठी, जरा वाईबसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, ये बा. आज आपण सगळेजण इथं जमलोय एका स्पेशल गोष्टीसाठी. एक नवीन गोष्ट, एक नवीन नातं आणि एक नवीन मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते, ज्या मालिकेचं नाव आहे मी जिंकून घेईन सारं. मी जेवढे एक्साइटेड आहे तेवढेच हे सगळे कलाकार, तुम्ही सगळेजण एक्साइटेड असाल की नक्की मालिका काय आहे, मालिका कशी असणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने या आधी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी खूप चांगले चांगले शोज आणले आणि आता 1.5 वर्षानंतर एक नवीन शो कलर्स वरती येतोय. तो म्हणजे आमचा शो, म्हणजेच मी जिंकून घेईन सारं. एक वेगळी ओळख असलेला, एक वेगळ्या नात्यांची गंमत असलेला, एक उत्तम गोष्ट असलेला शो आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. या सगळ्या कलाकारांची मी तुम्हाला ओळख करून देणारच आहे, पण त्याआधी मला मालिकेबद्दल दोन शब्द सांगायचे. मी जिंकून घेईन सारं, एक तर ह्या टायटल मध्येच खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि आमची जी छवी आहे ती छवी तुम्हा सगळ्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी, तुमच्या सगळ्यांची मनं जिंकून घेण्यासाठी येणार आहे आणि तिच्या सोबत आम्ही सगळेजण सुद्धा असणार आहोत तुमचं मनोरंजन करण्यासाठी. तेव्हा 16 मार्चला ही मालिका लॉन्च होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ही मालिका असणार आहे आणि आपल्या लाडक्या कलर्स मराठी या वाहिनीवरती असणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या या शो साठी. मी विनंती करतो सगळ्या कलाकारांना, वंदनाताई वाकनीस प्लीज आपण स्टेजवर या. आमच्या माई आहेत या. संचित चौधरी आमचा लाडका अनिकेत, प्लीज संचित ये. शांभवी म्हणजेच अमृता फडके प्लीज ये. कियारा माझी बहिणीचं कॅरेक्टर करतीये, पूजा प्लीज ये. तेजा प्लीज ये. बेबी आत्या आमची दिशा दांडे, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. मोरेश्वर म्हणजे आमचा मोरू मामा, प्लीज नितीन भजन सर तुम्ही या. हे सगळे कलाकार तर आलेलेच आहेत, आम्ही सगळेजण तुम्हाला रोज दिसणार आहोत, पण ज्यांच्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत, आमच्या सुपर कूल बाई आजी ज्यांचा 75वा वाढदिवस आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकदा या सगळ्यांसाठी आणि मी माझं इंट्रोडक्शन करत होतो. मी सुद्धा अमित रेखी साकेतच्या भूमिकेत येणार आहे, त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता बाई आजींच्या वाढदिवसाचा केक आपण या ठिकाणी कट करणार आहोत, पण केक कटिंगच्या आधी मी आमच्या निर्मात्या मनवा मॅमला विनंती करतो, तुम्ही पण केक कटिंगला यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या निर्मात्यांसाठी. फोटो काढला बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, बायाजी, हैप्पी बर्थडे टू यू, बायाजी, हैप्पी बर्थडे टू भैया जी, हैप्पी बर्थडे टू यू. फक्त तुझ्यासाठी आजचा दिवस तुझा आहे ना, स्पेशल. ओके, तुम्ही सगळे रेडी आहात? भैयाजी रेडी आहेस? सुरू करूयात. मराठी की हिंदी? ए मित्रा, मराठी. आकाश मराठी. तुझ्या बाजूला.
सोनाली की नेहा? काहीतरी सांगावं लागेल. सोनाली. बरं, छवी की अनिकेत? छबडी. थँक्यू. अभिनय की गायन? गायन. हमीदाबाईची कोठी मधली सईदा की महासागर मधली? हमीदाबाईची कोठी. सावळाच रंग तुझा की कौशल्येचा राम? सावळाच रंग. ओके, आता आम्हाला या दोन गाण्यापैकी तुझं कुठलं गाणं आहे फेवरेट हे कळालंय, पण या दोन गाण्यामधल्या एक एक लाईन तर तुला गाव्या लागतील. चालेल ना तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? गायला पाहिजे ना बाई आजीने? आज बाई आजीचा वाढदिवस आहे. सावळाच रंग तुझा पावसाळी नवा परी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी. सावळाच रंग तुझा. वाव, टाळ्या. बाई आजी, दुसरं गाणं. कबीराचे विणतो शेले कौशल्यचा रामबाई कौशल्यचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौशल्यचा रामबाई कौशल्यचा राम. दोघांचे इनपुट्स आणि कुठलंही टायटल सॉन्ग करणं हे खूपच एक टास्क असते, कारण खूप गोष्टी, खूप शेड्स त्याच्यामध्ये येत असतात. आणि मनवाने आणि सोजल मॅडमने सांगितलं होतं की छवी कशी आहे आणि तिची सगळी इमेज या टायटल सॉन्गमध्ये आली पाहिजे. सो आम्ही तो तसा प्रयत्न केलेला आहे आणि मंदारने खूप सुंदर लिहिलेलं होतं आणि जुईलीनं तर 4 छान लावलेले आहेत. बेसिकली छवीची जी कॅरेक्टर आहे, जसं बिनधास्त बोल्ड कॅरेक्टर आहे, तसाच आवाज जुईलीचा आहे आणि तो आवाज इतका सूट झाला त्या गाण्यासाठी. सो इट वॉज अ फन आणि खूप मजा आली आम्हाला हे टायटल करताना. आज अविनाश इथे येऊ शकलेला नाही माझ्याबरोबर, पण फार सुंदर अनुभव होता. कलर्स करता आमचं हे 3रं-4थं टायटल असेल गेल्या काही वर्षातलं. सुंदरा मनामध्ये भरली हा मनवाचंच प्रोडक्शन असलेला शो फार सुंदर तिने केलेला होता आणि तसाच हा शो सुद्धा लोकांना आवडेल. आणि ओव्हरऑल स्टोरी, प्लॉट आणि सगळे गोड दिसत आहेत, छान आहे, सगळा माहोल छान आहे, व्हाईब छान आहे. सो आय होप फॉर द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच.